नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. सकाळ आपली झालेली आहे. आपला रोजचा रुटीन आहे माझा पनवेल ते खारघर. जसं माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे काल की रोजचा माझा एक रुटीन असतो पनवेल ते खारघर सकाळचं. पंचमुखी मारुतीच्या मंदिरांची आपण पाया पडलेलो आहे. तिथून आपली शुभप्रभात सुरू केलेली आहे. आता चाललो आपण खारघरला. मित्रांनो, काल रात्री मी आळंदीला होतो. आळंदीचा मी ब्लॉग टाकलेला आहे. बरं वाटलं मला आळंदीला. एकदम छान देवाचं दर्शन झालं म्हणा. पण ते आतमध्ये गाभाऱ्यामध्ये न जाता त्यांच्या पायथ्याशी न जाता बाहेरनं मुखदर्शन मिळालेलं आहे. पण दर्शन चांगलं झालं. तिथून पण एक मी माझा ब्लॉग टाकलेला आहे तुम्हाला. मित्रांनो, मला लय बरं वाटलं तुमच्याशी बोलताना. माझं मन हलकं होतं आणि छान वाटतं मला की चांगले एक मित्र मला मिळालेले आहेत माझ्या आयुष्यात. आणि मला आनंद आहे त्या गोष्टीचा की चला, माझं मन मी कुठंतरी मोकळं करू शकतो. आणि मन मोकळं करू शकतो मी तुमच्याशी माझ्या काही गोष्टी मी शेअर करू शकतो की मला काय प्रॉब्लेम्स असतात, काय नसतात. प्रॉब्लेम तर काय बोलू शकत नाही मित्रांनो. प्रॉब्लेम्स हे दुनियाला असते, सगळ्यांना प्रॉब्लेम्स असतात. प्रॉब्लेम कुणाला नसतं असं नसतं. पण एक मन मोकळं म्हणून बरं वाटतं मला बोलायला. मित्रांनो, काल मी जेव्हा इथं गेलेलो आळंदीला, त्यावेळी मी एक बघितलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू आहे तिथं. म्हणजे देवाच्या दारी जेव्हा आपण जातो त्यावेळी किती आनंद असतं माणसाच्या मनामध्ये. आणि किती सुखाने तो व्यक्ती सगळे गोष्टी विसरलेला असतो. काय त्याच्या फॅमिलीमध्ये टेन्शन असतील, काय कुठल्या कामाचे टेन्शन असतील, काय असतील, ह्या गोष्टी सगळा तो व्यक्ती विसरलेला असतो देवाच्या दारी गेल्यानंतर. कसं असं मित्रांनो की आपल्या मनामध्ये बरेच टेन्शन असतात, बरेच विचार असतात. पण एकदा तुम्ही देवाचं नामस्मरण करायला लागले किंवा देवाच्या जवळ तुम्ही जायला लागले किंवा मंदिरात एखाद्या गेले तर तिथं मन आपलं एकदम हलकं होतं आणि सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो. बरं, एक काका मला तिथं मिळालेले काल. त्यांना एका कोपऱ्यामध्ये असे बसून होते, देवाचं ध्यान करत होते ते. आणि त्यांच्याजवळ मी गेलेलो काल. मी विचारलं काकांनी मला काय एक 5 मिनटं उत्तर दिलंच नाही. मला वाटलं का मी त्यांच्या भक्तीमध्ये काय विघ्न घालतोय का काय. पण असं काय नाही आहे. नंतर ते मला बोलले, बाया बोल, काय बोलायचं आहे तुला. बोललो काका, मला एक विचारायचं होतं की जी पब्लिक इथं येते, म्हणजे जेवढे भक्त येतात आपल्या ह्याच्यासाठी दर्शनासाठी, तर काका प्रत्येकाला दर्शन मिळतं का. तर त्यांनी मला असं सांगितलं का बघ बाया, एकादशी जेव्हा असते त्यावेळी तुम्हाला सकाळी लवकर येऊन तुम्हाला लाईनीमध्ये उभे राहायला लागतं. कारण की वारकरी संपदा जी आहे ती अतिशय चांगली आहे आणि खरंच अतिशय चांगली आहे. आणि त्यांच्याकडनं बरंच काय शिकायला भेटतं. आणि त्यांचं कसं आहे, मान नाही बोलू शकत आपण, पण पहिले त्यांना दर्शन हे नेहमी भेटतं. मित्रांनो, मी जेव्हा तिथं गेलो, मला 3 वर्ष झाली. मी पहिल्या वर्षी गेलो तर बघितलं की आळंदीमध्ये गेलो. पहिल्यांदा पाऊल टाकलं मी आळंदीमध्ये. मला आळंदी फक्त माहिती होती का आळंदीला आपल्याला जायचं आहे. पण आळंदीमध्ये देवस्थान कुठलं, कसं जायचं, कुठून जायचं, काय करायचं हे मला माहिती नाही. ज्ञानेश्वर माऊलींचं देवस्थान आहे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये. बाहेरनं बघितलं मी. तर मला ते एकदम एवढं मनाला चांगलं वाटलं मित्रांनो की माझं मन एकदम शांत आणि काय बोलतात त्याला की एकदम मनाला शांत वाटलं माझं. मी ह्याच्यामध्ये गेलो, आपला इंद्रायणी
नदी आहे तिथं. तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला सांगायची हे आवश्यकता नाही की तुम्हाला सगळं माहिती असतं. इंद्रायणी नदीमध्ये मी गेलेलो मित्रांनो. इंद्रायणी नदीमध्ये जेव्हा मी पाऊल ठेवला पहिल्या वर्षी, ती गोष्ट सांगतो, मला एकदम आतनं स्फूर्ती बोलतात ना तसं झालेलं. आणि मी तिथंच ठरवलेलं का दरवर्षी मी ह्याला आपलं आळंदीला मी येत जाईल आणि आळंदीचं मी दर्शन घेईन. मित्रांनो, आपण आलो आता कलंबोली. परत कलंबोलीला सिग्नल आहे, सिग्नलला आपल्याला थांबायला लागेल. मी माझ्या ब्लॉगमध्ये टाकलं होतं का सिग्नल आहे, कलंबोलीचं सिग्नल लागतो, इथं आपल्याला थांबून मग पुढचा प्रवास खारघरचा आपल्याला करायचा आहे. मित्रांनो, रोजची दगदग ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतेच, पण त्या दगदगीमधनं कसं बाहेर पडायचं, काय करायचं, ते मला तुम्ही शिकवलं आता. की टेन्शन असतं, विचार असतात मनामध्ये, या विचारामधनं आपण कसं बाहेर पडणार, हां, आणि कसं आपण स्वतःला सावरू शकतो, हे आता मला चांगलं माहिती पडायला लागलं. कारण की तुमची साथ मला जी आहे त्या हिशोबाने मला बरं वाटतं आणि चांगलं वाटतं की ब्लॉग करायचे, टाकायचे, लाईक येऊ ना येऊ काही नाही, पण मी असं ठरवलेलं आहे की रोज सकाळच्या वेळामध्ये एक ब्लॉग टाकायचा की आपण जिथं निघतो आहे त्याचा आढावा हा असावा की आपण कुठं चाललो, आपण काय करतो, आपल्या जीवनामध्ये काय चाललं आहे, या सगळ्या गोष्टी शेअर करायला मला लय चांगलं वाटतं. आणि मित्रांनो, काल जेव्हा मी तिथं गेलो आळंदीला गेल्यानंतर एक बाबा, माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे की बाबा तिथं असे वरती उभे राहून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे घातलेले कपडे, ते आता ते मी काय बोलू शकत नाही आणि मला ते व्यवस्थित सांगता येत नाही, वेशामध्ये होते. आणि एवढे बाबा वयस्कर होते तरीसुद्धा ते नाचत होते टाळ मृदुंग घेऊन. आणि मला एवढा आनंद झाला त्या गोष्टीचा की बाबांची वय मी तुम्हाला सांगू ना तरी पण करताना 70च्या आसपास असेल वय त्यांची. तरीसुद्धा एवढे मस्त नाचत होते ते बघून मला एवढं आनंद झालं की बापरे, बोललो, जर बाबा जर इथं एवढे नाचत असतील किंवा एवढं त्यांच्या मनामध्ये भक्तीचा भाव असेल तर का नाही जणू आपण त्या गोष्टी ह्याच्यामध्ये आणाव्या. प्रत्येक भक्त जेव्हा जातो तिथं तर त्याला एक अपेक्षा असते की बाबा मला दर्शन हवं. आणि पण ते दर्शन होतंच नाही असं नाही, दर्शन होतं तिथं. तुमच्या आजूबाजूला देव असतोच, तुमच्या अंतरी देव असतो. पण मित्रांनो, बरं वाटलं मला जाऊन आळंदीला बरंच काय मला बघायला भेटलं आणि अनुभवायला भेटलं. ते अनुभव मी तुमच्यासमोर सांगतो आता की तिथं कसं झालं. ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी एक व्यक्ती आमच्या ह्यांना मिळाला, माझे जे मित्र होते जे माझ्या बाजूला होते त्या मित्रांना मिळाला. मित्रांनी त्यांना विचारलं, त्यांचं पण काही पहिलाच वर्ष होता, की बाबा आळंदीमध्ये असं काय आहे की एवढं आनंद इथं मिळतो म्हणून. तर त्यांनी सांगितलं का भक्ती, सुख, समाधान सगळं इथं आहे. असं काही नाही की तुम्हाला इथं काय मिळत नाही. तुम्हाला मनाची शांतता ही आळंदीमध्ये मिळते. पण मला लय आनंद झाला की ते बघून की काय रसम्य वातावरण होतं आणि सगळे एकदम खुश, मजेत, मोठमोठे पाळणे लागलेले तिथं, जत्रा टाईपच झालेलं तिथं म्हणा. एकदम खुशीचा आनंद असतं तिथं, एकदम वातावरण असतं तिथं. मित्रांनो, आपण आता कलंबोलीच्या पुढं आलेलो आहे. आपण चाललो आहे आता खारघरला
आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा. जे काय तुमची कमेंट असेल, जे काय तुमच्या मनामध्ये असेल ते कमेंटमध्ये लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.